नमस्कार बहिणींनो, मी दर्शन मोरे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत काही बहिणींना पैसे आलेले नव्हते. त्या बहिणींनी फॉर्म 14 ऑगस्टनंतर भरलेला होता. त्यामुळे त्या बहिणींना आत्ता पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तर काही तुम्हाला जर पैसे आले नसेल तर काही घाबरायचं काम नाही. 29, 30, 31 या 3 दिवसामध्ये 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना हे पैसे 29, 30, 31 तारखेपर्यंत मिळणार आहेत. पण तुम्हाला तुमचं आधार कार्ड DBTला लिंक असणे आवश्यक आहे. तुमचं स्टेटस लिंक आहे की नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवरून बघू शकतात. हे स्टेटस तुम्हाला इनेबल फॉर DBT असं हे स्टेटस दिसायला पाहिजे. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात. तर व्हिडिओ सुरू करूया. तर बहिणींनो, सर्वात पहिले तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये Google Chrome उघडून घ्यायचं आहे. त्यानंतर तिथे तुम्ही सर्च करायचं आहे myAadhar.gov.in. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर माय आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. त्यानंतर आधार सर्व्हिसेस या ऑप्शनवरती व्यवस्थितपणे क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. तर बघू शकतात हे नवीन पेज कशा प्रकारे ओपन होईल. तर बघा, हे नवीन पेज अशा प्रकारे ओपन होईल. तर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या खाली दिलेल्या आधार लिंकिंग स्टेटस ह्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. तर खाली बघू शकता तुम्ही आधार लिंकिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्ही व्यवस्थितपणे क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन ऑप्शनवरती तुमच्यासमोर लॉग इन ऑप्शन असं प्रकारे ओपन होईल. त्यानंतर तुम्ही लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील व्यवस्थितपणे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. खाली दिलेला व्यवस्थित कॅप्चा व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ OTP तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरला आधार नंबर लिंक असणे आवश्यक आहे. तर तुम्ही लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या रजिस्टर आधार नंबरला एक OTP येईल. त्यानंतर तुम्ही तो OTP व्यवस्थितपणे तिथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर टाकल्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे सर्व आधार कार्डवरील सर्व माहिती दिसेल. तर तिथे खाली तुम्हाला लिंकिंग विथ DBT या ऑप्शनवरती व्यवस्थितपणे क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील सर्व स्थिती दिसेल. तर बघू शकतात काय स्थिती आहे. तर व्यवस्थितपणे तुम्ही तुमच्या व्यवस्थित स्थिती बघू शकतात. तर खाली स्क्रॉल डाऊन केल्यानंतर बँक सेटिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं. बघू शकता बँक ऑफ बडोदा ॲक्टिव्ह स्टेटस. अशा प्रकारे तुम्हाला तुमचं आधार कार्ड DBTला लिंक असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे जर लिंक असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे या अकाउंटमध्ये क्रेडिट होतील. तर तुम्हाला कोणतेही अकाउंट दिलं असेल तरी तुम्हाला DBTला जे अकाउंट लिंक आहे त्याच अकाउंटमध्ये हे पैसे येतील. तर व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.